आणि आताची आणखी एक मोठी बातमी, परळीच्या पांगरी गावात कराड समर्थक महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आज सकाळपासून इथे महिलांनी ठिय्या दिलाय। या ठिय्या आंदोलनामध्येच महिलांनी रस्त्यावर झोपून देखील कराडवरील सर्व गुन्हे मागे घ्या अशी मागणी केलेली आहे। रस्त्यावर उतरून महिलांनी हे आंदोलन केलंय। परळीच्या पांगरी गावामध्ये आज सकाळपासूनच बंद देखील पाळण्यात आलेला आहे। तसंच महिला ठिय्या देऊन रस्त्यावर बसलेल्या आहेत। अधिक माहितीसाठी थेट आपण परळीच्या पांगरीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी रमेश यांच्याकडे। रमेश, तुमच्या मागे आपण पाहतोय की या ठिकाणी महिला सकाळपासून ठिय्या देऊन बसल्यात। निश्चितच निघिला सकाळपासून आंदोलकांचं जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचं हे आंदोलन चालू आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांचं हे गाव आहे आणि त्याच त्यांच्या पांगरी गावामध्ये या महिलांचं जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। सकाळपासून महिला जे आहेत ते कराडांना न्याय द्या अशाच्या घोषणाबाजी करतात। आणि दुसरीकडे जर बघायला गेलं तर काही तरुण जे आहेत ते सकाळी 7 वाजल्यापासून याच गावाच्या बाजूला एक टावर आहे आणि आपण जर बघितलं तर टावर जवळपास भल्ल उंच टावर आहे आणि याच टावरवरती जो एक तरुण आहे तो सकाळपासून या टावरवरती चढलेला आहे आणि न्याय द्या वाल्मिक कराड यांना न्याय द्यायची ही मागणी जी आहे ते सगळे आंदोलक करतात। कुठेतरी वाल्मिक कराड यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी लागल्यानंतर 20 सत्र न्यायालयातील दोन्ही युक्तिवादाच्या नंतर 7 दिवसाची कोठडी लागली आणि त्यानंतर जे आहे ते आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। काही वेळापूर्वी आंदोलकांनी जे आहे ते या ठिकाणी टायर जाळण्याचा प्रयत्न केला। टायर जाळत असताना पोलीस दाखल झाले, मात्र कुठेतरी पोलीस दाखल झाल्यानंतर पोलिसांनी टायर जे आहेत ते रस्त्याच्या बाजूला नेले आणि ते टायर बाजूला नेत असताना दुसरा एक युवक हातामध्ये पेट्रोलची बाटली घेऊन आला आणि तो आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होता। मात्र कुठेतरी ग्रामस्थांनी त्याला रोखलं आणि आपण जर बघितलं तर या छायाचित्रामध्ये सकाळपासून अनेक महिला आहेत या ठिकाणी आणि या महिलांचं जे आहे ते आंदोलन सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असल्याची माहिती आहे आपल्याला। आपण काही आंदोलक महिलांशी बातचीत करणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काकू, किती वाजल्यापासून आंदोलन करतात? तर प्रमुख मागणी काय? 7 वाजल्यापासून येत आहेत, पाणी सुद्धा प्यायलं नाही। आमच्यासाठी ते देव माणूस आहेत। 3 टाइम वैजनाथाचे ते दर्शन घेतल्याशिवाय ते कोणता धंदा बघत नव्हते। आमच्यासाठी ते देव माणूस आहेत, फक्त त्यांना बाहेर काढायची आमची मागणी आहे, बाकी काहीच नाही। वयोवृद्ध महिला सुद्धा आहेत, आपण आजीशी बातचीत करणार आहे। आजी, काय सांगाल, किती वाजल्यापासून बसला तिथं? 7 वाजल्यापासून। काय मागणी आहे प्रमुख तुमची? माझी मागणी माझ्या नाताला सोडावा। तुमचा नातू म्हणजे प्रॉपर त्यांचं गाव हे? हा, म्हणूनच म्हणाले माझी लेक आहे, लेकीचं पोरग आहे। आपण जर बघितलं तर काही लोक टावरवरती चढले, काही पाण्याच्या टाकीवरती चढले, काय भावना आहेत? चढून या आणि सोडून द्यावा त्याली, त्याच्यासाठी मी यंगलेत वरी। आपण जर बघितलं तर हे महिला जे आहेत ते आक्रमक काही वेळापूर्वी झाले, काय म्हटलं? फक्त अण्णा घरी यायची आमची मागणी, बाकी काहीच नाही। आजच्या आज न्याय भेटला पाहिजे। मुख्यमंत्र्याला आमची कळकळीची विनंती, आमच्या जर गावात सगळे मरायला तयार आहेत, आम्ही एक सुद्धा वाचणार नाहीत। आज जर त्यांना नाही झाले, आज आम्हाला वाल्मिक